रामकृष्ण हरी. माझं नाव सायली. जानेवारी सायली देशामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळेला, गणपतीपुळेवरील बीचवर. तर आम्ही इथे दुपारी आता जस्ट 4 वाजता मी इथे आलेलो आहोत आणि आम्ही एका वृंदावन हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे. इथे गेलो, आम्ही थोडं फ्रेश झालो, त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत. तर फ्रेंड्स, इकडे तुम्ही आला ना म्हणजे गणपतीपुळेला, तर इथे स्टे ऑप्शन ना बरेच आहेत. जसं की इथे होम स्टे आहे, इथे एक MTDCचं रिसॉर्ट आहे. तर तिथेच उभं राहून मी आता हे करते, व्हिडिओ काढते मी. आणि खूप म्हणजे चांगला छान आहे. थोडे पैसे जास्त जातात पण जरा चांगली इथे आपल्याला तेवढी आपल्याला बेस्ट आपल्याला सर्व्हिस पण इथे चांगली मिळते. तसा नाश्ता इथे बाहेर स्टॉल पण खूप चांगले चांगले असतात. जेव्हा तुम्ही गणपतीपुळेला उतराल ना तेव्हा इथे खूप रेस्टॉरंट तुम्हाला दिसते. जसं की हॉटेल वराट विनायक आहे, हॉटेल यशोधन आहे, छोटे छोटे हॉटेल्स आहेत इथे, रेस्टॉरंट जिथे तुम्ही नाश्ता आणि जेवण, लंच, डिनर सगळं करू शकता. इथून पुढे गेले की इथे पण तुम्हाला होमस्टे पण भेटतात. तर मला तुम्हाला एक सांगायचं होतं की आम्ही ना रूम वृंदावन ह्याच्यामध्ये घेतले, हॉटेलमध्ये. हे बघा, ते एक प्रॉपर होमस्टे आहे. तर इथला रूम ना खूप छान आणि सुंदर, व्यवस्थित आणि कमी प्राईस पण मध्ये पण तुम्हाला इथे रूम्स मिळून जातील. इथे 2nd फ्लोअरवर आमचा रूम आहे इथे. तर चला मी तुम्हाला आता माझा रूम दाखवते. तर चला आम्ही तुम्हाला आमचं हॉटेल दाखवतो, जे आहे हॉटेलचं नाव आहे हॉटेल वृंदावन. आपण ते इथून आतमध्ये आलो की हा रिसेप्शन एरिया आहे. हा आहे रिसेप्शन एरिया. इथे खाली हे हॉटेल वृंदावनचंच हे छोटंसं रेस्टॉरंट आहे इथे. आणि इथे 2nd फ्लोअरला आमची रूम आहे. चला दाखवते आमची रूम. हा आहे हॉटेलचं 2nd फ्लोअर. आणि 2nd फ्लोअरला आल्यावर लगेच आमची रूम आहे. हे आहे वॉशरूम. हे आहे आमचं बेडरूम. इथे आम्ही स्टे केला होता. रूम एकदम स्वच्छ, चांगली आणि एकदम मोठी आहे. हे हा आहे रूमचा बाल्कनी एरिया, हा बघा. आणि हा आहे हॉटेलमधून बाहेर म्हणजे मंदिरात जायचा रस्ता. इथून तुमचं आपलं मंदिर आहे ना ते आपल्या हॉटेलपासून कमसे कम 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथून बाहेर पडलं की लेफ्ट हँड साईडला टर्न घेतलं की लगेच आपल्याला मंदिरही लागतं. गणपतीपुळेचा बीच दाखवत आहोत, जो की एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे आणि शहरापासून खूप लांब आहे, म्हणजे रत्नागिरी शहरापासून. तर इथे आम्ही कसे आलो, रत्नागिरी बस स्टॉपला आलो, मग तिथून आम्ही बस पकडली गणपतीपुळेला जायची. गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून कमसे कम 20 किलोमीटर अंतरावर आहे
आणि आम्हाला इथे यायला 1 तास लागला. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी आता आले गणपतीच्या दर्शनासाठी आणि आता मी थोड्याच वेळात गणपती बाप्पाचं दर्शन पण घेणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला बीचचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे आणि त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर पुन्हा आपण भेटूया प्राचीन कोकणला. तर चला आपण जाऊया आता गणपतीच्या मंदिरामध्ये. ते बाहेर दे रे. आम्ही दर्शन झाल्यानंतर इथून आम्ही देवाला म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालणार आणि हा आहे श्रींचा प्रदक्षिणाचा मार्ग. तर आम्ही इथून आता प्रदक्षिणा स्टार्ट करत आहोत आणि हे आहे पहिलं मंदिर. छोटंसं मंदिर आहे इथे आणि हा आहे पुढचा प्रदक्षिणेचा मार्ग. तर चला आपण प्रदक्षिणा स्टार्ट करूया. हे बघा, हा पाया पडून घ्या. जेव्हा गणपती बाप्पाच्या मंदिराला म्हणजे गणेशपूरच्या मंदिराला जेव्हा प्रदक्षिणा घालतात तेव्हा हे वाट्यात मंदिर दिसतं आपल्याला. तर हे मंदिर आहे मयुरेश्वराचं. हे की आम्ही आत्ता त्याचं दर्शन घेतलं. हे बघा, इथे गणपती बाप्पाचं इथे मुख आहे आणि याला इथे मस्तपैकी सुंदर अशी जास्वंदीची फुलं घातलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही याचं दर्शन घ्या. इथे फक्त आपल्याला गणपती बाप्पाचं फक्त मुख आपल्याला दिसतंय. इथे आपल्याला फक्त मुखाचं दर्शन होतं.
बंद करून टाकले. तर इथे आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. साधारण आम्हाला कमसे कम 20 मिनिटं लागली आम्हाला इथे प्रदक्षिणा पूर्ण करायला. तर चला, गणपती दर्शनानंतर आम्ही इथे नाश्ता करायला आलो आहे स्वाती हॉटेलमध्ये. हे गणपती मंदिराच्या एकदम जवळच आहे, फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर. तर आम्ही हा नाश्ता मागवला आहे. नाश्त्यामध्ये आहे इडली सांबार आणि चटणी. तर आमचं गणपती बाप्पाचं दर्शन ना खूप छान झालं. तर हा आमचा रत्नागिरीमधला गणपतीपुळेचा पहिला भाग होता. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आम्ही पुढच्या व्लॉगमध्ये आम्ही प्राचीन कोकणमध्ये असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.